I step up to the mic. 2 वाटी रव्यामध्ये मी इतक्या साऱ्या कुरडी बनवलेल्या आहेत आणि हे तेलामध्ये टाकल्यानंतर फुलासारखी फुलत आहे. खूप छान अशी कुरडी आणि खूप अशी कुरकुरीत आणि क्रंची कुरडी बनलेली आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे कुरडी आणि कुरडी बनवायसाठी खूप जे आपण गव्हाचं कुरडी बनवतो त्याला खूप मेहनत लागते आणि खूप जास्त एफर्ट घ्यावे लागतात त्याच्यामध्ये. तर मी इथे रव्याची कुरडी बनवत आहे आणि याच्यामध्ये खूप इझिली आपण बनवू शकतो. तर मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे. छान धुवून घ्यायचा आहे आणि नंतर स्टीलचा डबा होता माझ्याकडे हा, तर याच्यामध्ये मी हा रवा भिजत ठेवलेला आहे. तर मी हा 2 दिवस भिजत ठेवलेला होता अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण गव्हाची कुरडी बनवतो त्याच्यामध्ये खूप आपला टाईम जातो आणि खूप मेहनत करावी लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता. खूप इझी आहे आणि जे गव्हाच्या कुरडी आहे त्याची जी टेस्ट आहे ती सेम या कुरड्यांची पण येते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि इथे मी कुरडी बनवायचं जे कुरडी मेकर्स असते ते साचा बोलतात त्याला, तर ते घेतलेलं आहे आणि ठसा घेतलेला आहे याचा आणि छान असा याने कुरडी बनवणार आहे. तर या कुरडी मेकर्सनी आपण हे बनवणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे हा पितळचा आहे, तर याने बनवणार आहे मी. तर त्याच्यानंतर रवा जो होता तो छान भिजलेला आहे, तर त्याच्यामधलं जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकता इथे खाली छान असा रवा राहिलेला आहे इथे. तर त्याच्यानंतर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी काढून ठेवायचं आहे आपल्याला. नंतर आपण थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि नंतर मग जो भिजलेला रवा होता तो मी या पाण्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे मी इथे 2 कप पाणी घेतलेलं होतं, त्यातलं 1 कप पाणी ठेवलेलं आहे आणि 1 कप पाणी काढून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याला छान असे मिक्स करायचं आहे. जशी चव लागते आपल्याला त्याप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि मी हे फर्स्ट टाईम बनवत आहे. ॲक्च्युली आई जेव्हा बनवायची तेव्हा मी तिला खूप म्हणायची, काय इतकं एफर्ट्स घेते, इतकं बनवत आहे. पण जेव्हा मी स्वतः बनवत आहे तेव्हा खूप असं वाटत आहे की आई खूप मेहनत करायची. तर आई खूप मेहनत करून हे बनवत असते. तर त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा गोळा थोडा घट्ट झालेला आहे, तर त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा सॉफ्ट होणार त्याच्यामुळे जो कुरडी मेकर्स आहे त्याच्यामध्ये आपण छान असं जे आपलं बॅटर आहे ते भरणार आहे. तर अशा पद्धतीने हे छान असं याच्यामध्ये भरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे प्लास्टिकवरच टाकत आहे, कारण की नंतर मग मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे. तर मी इथे प्लास्टिकवरच टाकलेल्या आहेत ह्या कुरडी. तर त्याच्यानंतर बघू शकता किती छान अशा टाकलेल्या आहेत आणि खूप इझिली टाकले जात आहेत. आणि तुम्ही बघू शकता इतके आपल्याला एफर्ट्स वगैरे घ्यायचे लागत नाही आहेत. आणि मी हे फर्स्ट टाईम बनवत आहे, तर मी खूप एक्साइटमेंट होते की मला हे पण हे बनवायचं आहे. जेव्हा आई बनवायची तर तिच्या मध्ये मध्ये करत ना तिला हेल्प करणं हे सर्व करत होती मी. तर आज मी स्वतः बनवत आहे आणि खूप छान बनवल्या. तर मी खूप खुश होते. मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तर बघूया याला जर वाळवल्यानंतर बघू कशा निघतात. तर आणि अद्विका पण इथे मध्ये मध्ये करत आहे, ती पण मला हेल्प करत राहते. आणि तिची हेल्प म्हणजे मला आणखी जास्त कामं वाढवून ठेवायची. तर असं आमचं दोघीचं दिवसभर सुरू असतात कामं. तर तिला वरतं बसायचं आहे, त्याच्यासाठी ती रळारळ करत आहे. तर त्याच्यामुळे मग मी सामान थोडं तिकडं आवरून घेतलं आणि तिला बसायला जागा केलेली आहे. पण तिला तिथे पण व्यवस्थित बसायचं नाही आहे, तिला सर्व कामच करायची असतात.
तर असं सर्व आमचं दिवसभर सुरू राहतं. आणि छान अशा कुरडी मी टाकून घेतल्या मस्त. आणि नंतर मग मी इथे बनवत आहे आलू पराठा. तर आणि अदूला पण मी इथे आलू पराठा थोडा बटाटा दिलाय खायला. आणि माझ्यासाठी इथे मी आलू पराठा बनवत आहे. तर छान असा आलू पराठा बनवलेला आहे. आणि कुरडी वाळवत ठेवायच्या होत्या, तर त्याच्या आधी मग मी पराठा बनवून घेतलेला होता. कारण की ऊन पण खूप तापत आहे. आणि ज्या मी कुरडी टाकलेल्या आहेत त्या मला प्लेटमध्ये काढाव्या लागणार. नंतर मग मी त्या वरत वाळायला ठेवणार आहे. तर मग मी छान असे पराठे बनवून घेतले. नंतर दही वगैरे लोणचं याच्यासोबत मग जेवण मस्त केलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अदू पण इथे मला हेल्प करत आहे. आणि अदू पण बटाटा खात आहे तिचा. तर तुम्ही बघू शकता तिला पण तिच्या हाताने खायचं असतं. आणि मला पण खाऊ घालते ती. तिला खायचं नसतं तेव्हा ती मला खाऊ घालत असते असं तिच्या तोंडातलं काढू. तर अशा पद्धतीनं तर मग मी छान लंच करून घेतला. आणि अदूने पण लंच केला. आणि त्याच्यानंतर मग मी जी कुरडी होत्या त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या होत्या. तर हे बघू शकता खूप छान अशा कुरडी इथे टाकलेल्या आहेत. तर थोड्या ह्या सुकलेल्या असणार खालून. तर खालून अशा सुकल्यानंतर मग त्या इझिली निघतात. तर मग मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्या. जे मी 2 वाटी रवा घेतलेला होता त्याच्यामध्ये मला 3 प्लेट मी इथं कुरडी बनवलेल्या आहेत. तर इथे खूप छान अशा कुरडी बनवलेल्या होत्या. नंतर इथे बघू शकता आज आम्ही सर्व वाळवणच घालत आहे उन्हामध्ये. तर उन्हात छान असं वाळायला ठेवल्या कुरडी. आणि त्याच्यानंतर बघू शकता 2 दिवसांनी खूप छान अशा वाढलेल्या आहेत. तर ट्राय करू आपण तेलामध्ये कशा फुलतात की नाही तर. आणि बघू शकता इथे तेल छान मी गरम करून घेतलेला आहे. आणि नंतर मग कुरडी फ्राय करत आहे. तर इथे फुलासारखी छान फुलत आहे कुरडी आणि खूप छान वाटत आहे. सर्व कुरडी मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूप छान फुलत आहेत. आणि इथे बघाल तर मी इथे तुम्हाला हे एक कुरडी तोडून दाखवते. तर खूप अशी कुरकुरीत आणि क्रंची बनलेली आहे. तर मी ह्या अशा कुरडी बनवलेल्या आहेत. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे आणि खूप इझिली बनलेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.